गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू वाईल्ड पगमार्क्स. पहाटेचे 3:30 वाजले आहेत आणि आपण चिमूरवरून निघालेलो आहोत देवाडा आडेगाव, जे मोहर्ली कॅम्पमध्ये, मोहर्ली झोनमध्ये. इथूनचं आपल्याला मोहर्लीला जायला चिमूरवरून आपल्याला 2 तास लागणार आहेत, म्हणून आपण एवढ्या पहाटे निघालेलो आहे. तो 3:30 ते 4:30, 5:30 पावणे 6पर्यंत आपण देवाडाला पोचू. पुढे आपण आता देवाडाला भेटू. जाता येता रोड खूप चांगले आहेत असं ऐकण्यात आलेलं आहे, तर काय असेल तर नक्की कवर करीन. मित्रांनो, स्टेट हायवे सोडून आपण आता इंटरनल फॉरेस्ट रोडला लागलो आहोत. स्टेट हायवे पूर्ण CCचा होता, रोड चांगला होता. इंटरनल रोड आपण बघू शकता की एवढा काही खास नाही आहे, पूर्ण बॉटल्स आहेत. येता येता शूट करू नाही शकलो कारण का अचानक 2दा फॉक्स आले. एकदा वाईल्ड बोर आले मध्ये, पण अचानक आल्यामुळे मी शूट नाही करू शकलो. मित्रांनो बघा कसे आऊल हायवेवर असतात, रोडच्या मध्ये येऊन बसतात रात्रीचे. असे भरपूर आऊल आहेत. अतिशय खराब रोड आहेत मित्रांनो. इंटरनल रोड्स खूप खराब आहेत. हेच तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलात, खवासा टोल नाक्यावरून तेलिया गेटला जात असाल, तर खवासा टोल नाक्यावरून तुम्ही जेव्हा लेफ्ट मारता, तेलिया किंवा अजून कुठली तरी तुरियावर हे जे गेट्स आहेत, कोर, काय रोड आहेत माहिती आहे. त्या रोडवर त्यांना मुद्दामून आहे ना स्पीड ब्रेकर टाकावे लागलेत आणि तिथे लिहायला लागले की स्पीड लिमिट पाळा म्हणून. एवढे मस्त रोड आहेत. आपल्याकडे असं काहीच लिहायची गरज नाही किंवा स्पीड ब्रेकरचीही गरज नाही आहे. एवढे विचित्र खड्डे आहेत, एवढे विचित्र घाणेरडे रोड आहेत, घाणेरडे रोड आहेत, एकदम थर्ड क्लास रोड आहेत. थोडा थोडा पाऊस पण येतोय, त्याचबरोबर आमचं टेन्शनही वाढते. आपल्याला पाऊस नको आहे. पाऊस वाढलेला आहे आणि जोरात आलाय पाऊस आता. आजूबाजूला डेन्स फॉरेस्ट आहे. आपल्या लेफ्ट साईडला कुटवंडा गेट होता, आत्ताच केला, जो एक कोर गेट आहे मोहर्ली रेंज मधला. पुढे आपल्याला ससे दिसत आहेत आणि हा कुठला तरी एक पक्षी होता. पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. मित्रांनो, आता आपल्याला देवाडा हार्डली
3 ते 4 किलोमीटर आहे. जुनोनाचा गेट जसा जवळ येतो तिथून राईट मारायचा असतो. लेफ्टला गेलो तर मोहर्ली, राईटला मारलं की इथे येतो आपण. आणि रोड एकदम मस्त आहे. दोन्ही साईडला बफर झोन्स आहेत देवाडाचे. रोड पण चांगला आहे. स्ट्रेट रोड आहे एकदम. नो पॉटल्स, नथिंग. मध्ये मध्ये आपल्याला गेट पण दिसत आहेत. बफर झोनचे गेट्स येत आहेत. बघा एकदम स्ट्रेट रोड आहेत सगळे. आणि दोन्ही साईडला फॉरेस्ट आहेत. देवाडा आगरजरीचे बफर झोन्स आहेत दोन्ही साईडला. लेफ्ट साईडला देवाडा आहे आणि राईट साईडला हे आगरजरी आहे. डिअर्स आहेत, स्पॉटेड डिअर्स ऑन द वे टू. स्ट्रेट रोड आहे एकदम. मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर्स आहेत. का रोडच एवढा मस्त आहे की त्यांना स्पीड ब्रेकर द्यावेच लागतील. हे बघा डिअर्स केवढे आहेत बघा. हे बघा फॉरेस्टवाल्यांची गाडी आलेली आहे. मित्रांनो, आलोय आपण आता गेटवर. इथे राईटला आगरजरी आहे. हा आगरजरीचा गेट आहे राईटला. आणि इथे लेफ्टला हा देवाडा आडेगाव गेट आहे. मित्रांनो, आपली देवाडा आडेगाव सफारी सुरू झालेली आहे. पाऊस चिकार झालेला आहे. पाणी भरपूर प्रमाणात साठलेलं आहे. काल छोट्या डडियल आणि कोणाची सायटिंग झाली हो? कजरी फिमेलची सायटिंग झालेली आहे. त्याच एरियात आता आपण चाललो. गाईड दादांचं नाव आहे दिवाकर आणि तुमचं नाव? निखिल. आपल्या जाधव भाऊंचं नाव आहे निखिल. त्यांनी आपल्याला सांगितलेले पूर्ण जोर लावणार आहेत ते छोटा दडियल आणि कजरी फिमेलला ट्रॅक करण्यासाठी. कॉलरवाली पण आहे इथे आणि डब्ल्यू मार्क आणि छोटी मधू या फिमेल्स पण आहेत. बघूया आता. चान्स तर घेतलेला आहे आपण. पुढे काय होतंय ते दिसेलच. झाडंही पडलेली आहेत रस्त्यामध्ये. मित्रांनो, आमची गाडी आहे ना ही चिखलामध्ये रुतलेली आहे. आणि भर जंगलात आम्हाला खाली उतरावं लागले. एक दुसरी सफारी जिप्सी ती आमच्या मदतीला आलेली आहे.
ही मागची जिप्सी आहे ना, ही जिप्सी आता आमच्या गाडीला मागून धक्का मारते. आता अजून एक जिप्सी आली आमच्या मदतीला. त्याचे ड्रायव्हर आणि गाईड हे आता धक्का मारून मदत करतायत की कशी काय ही गाडी निघेल. आणि निघाली आहे. सगळ्यांच्या अंगावर चिखल उडालेले. निघालो होता आपण, गाडी निघाली आहे. कॉलिंग पण थांबलेलं आहे. मगाशी जेवढं जोरात कॉलिंग होत होतं, कदाचित टायगरनी आपली मुवमेंट थांबवलेली आहे म्हणून कॉलिंग पण थांबलेलं आहे. अच्छा, पट्टी जे आहे पिवळसर जे येते ना. हां 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 हां. मित्रांनो, आपण एक ठिकाणी थांबलोय. कॉलिंग खूप जोरात चालू आहे. आपल्याला ऐकू येतच असेल कॉलिंगचा आवाज. कॉलिंग चालू आहे म्हणून आपण थांबलोय. ट्रॅकिंग करायचा प्रयत्न करतोय. मगाशी फ्रिक्वेंट कॉल चालू होते, आता कंटिन्यूस कॉल चालू झालेत. त्याचा अर्थ टायगर मुवमेंट करतोय. ट्रॅक करायचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत. कॉलिंगही चालू आहे. मित्रांनो, टायगर दिसला नाही दिसला, त्याच्यात कॉलिंग झाल्यानंतर वेगळीच मजा असते ट्रॅक करण्याची. टायगरला कॉलिंग चालू आहे. टायगर आता कुठल्या एरियातनं बाहेर निघतोय. गुड आफ्टरनून मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. आज आपण आफ्टरनून सफारी करत आहोत. कालची आपली सफारी ड्राय गेली म्हणून आज आपण परत देवाडा करत आहोत. असा अपडेट आहे की छोटी मधूची सायटिंग झालेली आहे. छोटा दडियलचं पण सायटिंग झालेलं आहे. छोटा दडियल आणि कजरी मेटिंग पिरियडमध्ये आहे. आता त्यांचं रोरिंग पण ऐकू येते म्हणून आज संध्याकाळची आपण परत देवाडाची बुक केलेली आहे. देवाडा फुल होती म्हणून आपण आडेगाव केली. पण आडेगाव आणि देवाडा कुठलीही तुम्ही केले तरी त्याचं एंट्री देवाडावरूनच आहे. तर बघूया, आता 5 मिनटं आहेत. 5 मिनटात गेट ओपन होतील. आपण जाऊ. गुड आफ्टरनून. नमस्कार. काय म्हणताय? नाव काय आपलं? अजय. अजय. अच्छा. आणि चालकांचं नाव काय? दशरथ भाऊ. अच्छा, चला. अजयजी, आम्ही आहे ना काल सकाळी पण देवाडा केली पण ड्राय गेली म्हणून आज इव्हनिंगची केली आहे. तर काय वाटतं तुम्हाला, कितपत सायटिंगचे चान्सेस आहेत?
तर चान्स तर आहे, बघूया. मॉर्निंगला आपल्याकडे मधु सिग्नलचं फायटिंग झालेलं आहे. अच्छा, सकाळी झालं का मधुचं? सकाळला झालेलं आहे. ओके. तर पण चान्स होऊ शकतो. अच्छा, ट्राय करूया पहिले आपण तिकडे. बरोबर. त्यानंतर सॅटर्डेल आणि खजरी फिमेलकडे ट्राय करूया. ओके. आणि आता गेटवर आपल्याला कळलं की आगरझरीला किल झालेलं आहे. हां, आगाझरीला किल केलेलं आहे, सांबार डिअरचं किल केलेलं आहे. अच्छा. तर तिथे आहे ना मधूचे बच्चे दिसत होते. ओके. आणि जे सकाळला मधू मिळाली ना ते बच्चांना शोधत होती. हां. कारण की ते आले ना तिकडून रोड करतच झाली बच्चांसाठी वगैरे. अच्छा. बच्चे ते आगाझरी साईडला आणि सकाळला 10 वाजेपर्यंत इकडे देवाळा लेकपर्यंत आलती. त्यानंतर ते तिथून निघली नाही. हां. तर ते इथून निघली तर ते आगाझरी साईडला वगैरे जाऊ शकतो. बरोबर. आगाझरी साईडला गेलं तर मग ते बच्चांकडे जातात. बरोबर. म्हणजे शिकार आहे तिकडे. बरोबर. आता तिकडे जी शिकार केली आहे, किल जे आहे ते रस्त्यावर आहे का जरा आतमध्ये आहे? दिसतं? म्हणजे रोडच्या साईडला आहे पण दिसतं, थोडं ओपन एरिया आहे. रोड लगत आहे, सफारीतनं दिसतं. अच्छा. आता पूर्ण क्लिअर नाही दिसत, थोडं डेन्स टेन्स आहे. पण दिसतं. ओके. मित्रांनो, जंगलामध्ये गाडी बिघडलेली आहे आणि आम्ही अडकलेलो आहोत. ही पण सफारी फेल जाते असं दिसते. आता बघा, जंगलात अडकलेलो आहोत आम्ही. गिअरबॉक्स जाम झालेला आहे, त्यामुळे आम्ही अडकलेलो आहोत. बघूया आता पुढे काय होतंय. टाका ना खाली. फिरून आलो त्याला काही नाही दिसलं. मित्रांनो, अशाच प्रकारे गेटवरून दुसरी जिप्सी आली आहे आणि आपली दुसऱ्या जिप्सीमधनं सफारी सुरू झालेली आहे. मित्रांनो, जुनाना तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तुम्ही बघू शकता आपण कसं पाण्यातनं चाललो. बोनेटपर्यंत पाणी येत आहे. अजून आपलं ट्रॅकिंग चालू आहे. सायटिंग काय झालेलं नाही आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. रोड्सची अवस्था बघा पावसात. खाली बसा. तर मित्रांनो, अशाच प्रकारे वेळ संपत आलेला आहे आणि आपली ही सफारी ड्राय गेलेली आहे. कॉलिंग ऐकू आलं, खूप कॉलिंग होत होते, पण सायटिंग काय झाली नाही. इथे एक मंदिर पण आहे जंगलाच्या आतमध्ये. कुठलं मंदिर आहे? वा, हनुमान मंदिर आहे. आज शनिवारचा दिवस आहे. जय बजरंगबली. अशाच प्रकारे देवाडा सफारी आपली संपत आलेली आहे. बघूया पुढची कुठली सफारी करायची. एवढे दिवस कंटिन्यूस सायटिंग चालू होती, आजच सायटिंग झालेली नाही आहे. आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या सफारीमध्ये. चलो बाय.